नमस्कार मंडळी, काळी पन्नी बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज मी इथे मटणाचा बेत करणार आहे। तर त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये मटण काढून घेऊ। चला तर मग मी आज एकदम कमी मसाल्यामध्ये मटण बनवणार आहे। तर मटणाला भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। मटणात पाणी टाकून मटण हे स्वच्छ धुवून घेऊ। मटण हे स्वच्छ धुवून झालेलं आहे। आता यामध्ये हळद आणि मीठ टाकून याला मिक्स करून घेऊ आणि 15-20 मिनिटं याला बाजूनी ठेवू। तर मसाल्यासाठी मी इथे खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे। नंतर पातळ असे कांदे चिरून घेऊ आणि याला भाजून घेऊ। त्यासाठी गॅसवरती तवा ठेवून सुरुवातीला खोबरं भाजून घेऊ। खोबरं भाजत असताना यामध्ये थोडं तेल टाकायचं। तेलामुळे खोबरं हे छान भाजलं जाते। नंतर कांदे टाकू। कांद्याला पण गुलाबी रंग येईपर्यंत याला भाजून घेऊ। नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये लसण, अद्रक, जिरं, कांदा आणि खोबरं आणि वरून सांबार टाकू आणि याचं एक हिरवं वाटण तयार करून घेऊ। आता गॅसवरती कुकर ठेवू। यामध्ये थोडं तेल टाकू। तेलामध्ये काही गरम मसाले टाकू आणि हिरवं वाटण जे तयार केलेलं होतं त्यामधलं 2 चमचे हिरवं वाटण टाकून त्याला तेलामध्ये होऊ देऊ। नंतर हळद आणि मीठ टाकू आणि जे मटण होतं ते या मसाल्यामध्ये मिक्स करू आणि यावरती एक ताट झाकून यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं। पाणी गरम झाल्यानंतर ते गरम पाणी त्या मटणात टाकायचं आणि कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। दुसरीकडे भांड्यामध्ये भाजी बनवायला घेऊ। त्यासाठी भांड्यात 1 वाटी तेल टाकू। नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकू। कांद्याला गुलाबी रंग येऊ देऊ। गुलाबी रंग आल्यानंतर यामध्ये जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते त्यामध्ये टाकू आणि कमी गॅसवरती या मसाल्याला छान शिजू देऊ। मसाला हा कमी गॅसवरती शिजवला तर तो छान शिजून येतो आणि तेल सुटेपर्यंत या मसाल्याला छान शिजू द्यायचं। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये लाल तिखट टाकू। नंतर हळद आणि गरम मसाला टाकू आणि याला चवीपुरतं मीठ टाकून याला मिक्स करून घेऊ आणि याला पण तेल सुटेपर्यंत थोडं होऊ देऊ। नंतर मी इथे पालकाची प्युरी आणि टमाटरची प्युरी केली होती ती यामध्ये टाकू। याला पण तेल सुटेपर्यंत मसाल्यामध्ये छान होऊ द्यायचं। मसाला जितका छान शिजला जाईल तितकी भाजी ही छान बनते। आता जो मसाल्याचा भांडं होतं त्या मसाल्याच्या भांड्यामधलं पाणी यामध्ये टाकू आणि याला पण 2 मिनिटं छान कमी गॅसवरती होऊ देऊ। तुम्ही बघू शकता मसाल्याला तर्री आलेली आहे। मसाला हा छान शिजलेला आहे आणि मटणही शिजलेलं आहे। आता मटणातला पिवळा रस्सा बाजूने काढून जे मटण आहे ते या मसाल्यामध्ये टाकू आणि 2 मिनिट होऊ देऊ। 2 मिनिट झालेला आहे। जो पिवळा रस्सा काढून घेतलेला होता तो यामध्ये टाकू आणि याला मिक्स करून घेऊ। मटणाला 2 मिनिट शिजू द्यायचं। मटण हे 2 मिनिट शिजून झालेलं आहे। आता यावरती थोडा सांबार टाकू, मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता छान अशी झणझणीत तर्री आलेली आहे। मटणही छान शिजून तयार आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मटण हे तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबतही खाऊ शकता। तुम्हाला मटणाचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा की त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि हे तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू।